स्वतःमध्ये तुम्हाला आता काय दिसतं? असं जर मी तुम्हाला विचारलं, तर तुम्ही काय सांगाल? स्वतःबद्दल सांगा किंवा स्वतःबद्दल बोला असं म्हटलं, की आपल्याला बऱ्याचदा आपल्या कमतरताच दिसायला लागतात. हो की नाही? आपण खरंच स्वतःला इतके मूर्ख समजतो का? तुम्हाला असं वाटत नाही, की आपण स्वतःबद्दल जरा जास्तच चुकीचा विचार करतो? त्याबद्दल चुकीचं आणि स्वतःच्या फक्त आणि फक्त कमतरतांबद्दलच बोलून आपणच आपल्या क्षमता किती कमी करतोय याचा कधी विचार केलाय का? त्याबद्दल चुकीचं बोलणं बंद करा. तुमच्या क्षमतांवरती त्याचा परिणाम होतोय. कळतंय का? नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची को-फाउंडर. तुम्हाला जर आपल्या स्वीकार माइंड केअर सेंटरच्या WhatsApp समूहामध्ये जॉइन व्हायचं असेल, तर खाली कमेंटमध्ये मी लिंक देतेय. त्या लिंकवरून तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? सगळं आत्ताच्या क्षणात आहे. आत्ता प्रेझेंटमध्ये जो क्षण आहे ना, त्या क्षणामध्ये राहून जो आपला दृष्टिकोन असणार आहे, त्यामुळे आपले भूतकाळाबद्दलचे विचार बदलणार आहेत आणि आता आपण काय करतोय याच्यावरून आपलं भविष्य ठरणार आहे. आत्ताच्या क्षणांवरती आपल्या भविष्याचा पाया उभा राहतोय. जर आज मी कोणतंच काम केलं नाही किंवा जर आत्ताच्या क्षणामध्ये मी एकही काम केलं नाही, तर पुढच्या क्षणात मला असं वाटेल, की मी काहीच करू शकत नाही. यावरतीच तुमचा भूतकाळ आहे आणि यावरतीच तुमचं भविष्य आहे. कारण भविष्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त गिल्ट घेऊन बसणार आहात. 40-45 वर्ष झालेले लोक ज्यावेळेला माझ्याकडे सेशनला येतात, त्यावेळेला फक्त गिल्ट हा त्यांचा प्रॉब्लेम असतो, की आम्ही आयुष्यभर काहीच करू शकलो नाही. आम्ही जीवन असंच वाया घालवलंय का? बरेच जण तर खरंच खूप काही करत असतात, पण तरीही त्यांना असं वाटत असतं. पण मग असं का ना? म्हणजे स्वतःला इतकं ग्रँटेड का घ्यायचं? इतक्या सगळ्या गोष्टी आपण करत असतोय, तर त्या गोष्टींचा गर्व बाळगायचा नाहीये आपल्याला, अजिबात नाही. पण मग स्वतःला अजिबात आपण शाबासकी देऊ शकत नाही. स्वतःचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी आपण हे सगळं करतोय का? की सतत स्वतःला नावं ठेवायचं आणि सतत स्वतःचा त्रागा करायचा? तुम्हाला मी सांगू का? जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करतो ना, त्याचं मन अत्यंत शुद्ध असतं. म्हणून ना आपण स्वतःवर प्रेम करायला शिकूयात. कारण आपण जर स्वतःला समजून घेऊ शकलो, तर आणि तरच आपण इतरांना समजून घेऊ. इतर एखाद्या व्यक्तीने आपल्यासोबत वाईट जरी काहीतरी केलं ना, तरीही आपण त्याला समजून घेण्यासाठी त्यातलं चांगलंच घेणार आहोत. का? तर आपलं स्वतःवर प्रेम आहे. आपण स्वतःला समजून घेतोय आणि आपण जर त्या व्यक्तीच्या जागी असतो, तर आपण काय केलं असतं, असा पॉझिटिव्ह विचारच आपण करू शकतो. स्वतःवर प्रेम असणं म्हणजे मस्त हिंडणं, फिरणं, छान आवरणं इतकं आहे? अजिबात नाही. ज्या व्यक्तीला स्वतःच्या भावना समजल्या, जो व्यक्ती शून्यातून उभा राहू शकला आणि जो व्यक्ती स्वतःच्या क्षमतांना ॲप्रिशिएट करतो, त्या व्यक्तीचं स्वतःवरती प्रेम आहे असं मी म्हणेन. भावनांचं गणित समजायला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला भावनांचं गणित समजणार नाहीये, तोपर्यंत आयुष्याचं कोडं उलगडणारच नाही. आजपर्यंत किती आव्हानांना तुम्ही सामोरे गेलेला आहात आणि अगदी शांतपणे त्यातून बाहेर पडलेला आहातच की. ठीक आहे, तुमच्याकडे 8 वाईट गुण आहेत. समजूयात 8 वाईट गुण आहेत, पण 4 चांगले गुण आहेतच की. मग त्या चांगल्या गुणांवरती काम करून त्याला जर आपण वाढवलं, तर हे 8 गुण नक्कीच मागे पडतील. पण आपण काय करतो? त्या 8 गुणांकडे लक्ष देतो. जी काही 2 दुखणी असतात, त्या 2 दुखण्यांना इतकं मोठं करतो, की आपण दुसरं काहीच करत नाही. तो विचारच आपण इतका मोठा करतो, की आपल्या सगळ्या क्षमता तिथंच कमी व्हायला लागतात. माझा हा प्रॉब्लेम आहे बाई, त्यामुळे मी हे काम करू शकत नाही. म्हणून मी ते पण करू शकत नाही. अगं हो, माझं दुखतंय म्हणून मी ते नाही करू शकत. अरे तुम्ही कुणाला सांगताय आणि का सांगताय? करून बघा. थोडंसं करा. प्रयत्न तरी करा. ठीक आहे, आलतू-फालतू गोष्ट जर ती नसेल, तर करून बघायला काय हरकत आहे ना? माझा हात दुखतोय म्हणून मी लिहिणारच नाही किंवा माझ्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून मी काहीच करू शकत नाही. मला खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत म्हणून मी काहीच करू शकत नाही. अरे तुम्ही चांगला विचार तरी करू शकता ना? कारण रिस्ट्रिक्शन्स हे बाहेरून असतात, आतमध्ये नसतात. आतमध्ये तुम्ही कसे घडताय यावर कोणीही लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यावर फक्त तुमचं लक्ष असतं, की तुमचे विचार कसे आहेत. जर तुम्ही आतमधूनच स्वतःला चांगले व्हायब्रेशन्स दिले, तर अरे तुमची परिस्थिती बदलेल की. हे कळत का नाहीये तुम्हाला? बघा तरी एकदा चांगला विचार करून. तो चांगला विचार मोठा करा. नाही असं आहे, तुम्हाला काय माहिती आमच्या घरात असं आहे, आमच्या घरात हे चालत नाही. चालत नाही म्हटलं की चालत नाही. एकदा म्हणा तरी.
चालेल, माझ्या आजूबाजूची परिस्थिती बदलतीये, मला माझ्या सर्व गोष्टी करण्यासाठी वेळ मिळतोय, मला स्वतःवर काम करण्यासाठी वेळ मिळतोय. 15-20 दिवस म्हणा, अगदी सकारात्मकतेने, स्वच्छ मनाने म्हणा, समोरची परिस्थिती बदलणार आहे असा विचार करून म्हणा, 100% परिस्थिती बदलेल. का नाही बदलणार? जोपर्यंत आपण स्वतःला मूर्ख समजणं थांबवत नाही, तोपर्यंत आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलणार नाहीये. हा प्रॉब्लेम आहे माहितीये, आपली मनस्थिती वाईट आहे माहितीये, पण आपल्यामध्ये चांगलं काहीतरी आहेच की. ते कुठं गेलं? ते का विसरलो आपण? ते शोधा प्लीज. आणि माहिती असतं हं ते, फक्त आपल्याला चांगलं काम करायचं नसतं. आपल्याला सगळं येत असतं, आपण सगळं करू शकत असतो, पण आपल्याला ते करायचं नसतं. कारण आपल्याला बदल मान्यच नाहीयेत. ते बदल सुरुवातीला त्रास देतात ना. म्हणून पण त्या बदलांमुळे आयुष्यावरती किती चांगला परिणाम होणार आहे याचा कधी विचार केलाय? म्हणून म्हणतेय इथं आपण स्वतःला मूर्ख बनवतोय. आत्ताच्या 15-20 दिवसांच्या त्रासासाठी आपण अख्खं आयुष्यभर त्रास सहन करायला तयार आहोत. आत्ताचा वेळ जर आपण स्वतःला दिला, योग्य विचार केला आणि आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी विचार केला, तर 100% ती गोष्ट आज ना उद्या आपल्याला मिळणार आहे. पण त्या विचारांमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. खूप जणींसोबत बोलणं होतं. खूप जणांच्या आयुष्यात काय चाललंय हे माहितीये मला. कारण माझं कामच ते आहे. पण त्यातला सगळ्यात मुद्दा महत्वाचा काय माहितीये का? त्रास सगळे बाहेरनं आहेत. आत नाही येऊ शकत ना कोणी. आणि म्हणून मी नेहमी सांगते की शब्द बदला, मग विचार बदलेल. विचार बदलला की आपोआपच आजूबाजूची परिस्थिती बदलू लागेल. खूप प्रॉब्लेम्स ऐकते मी, सगळ्यांचे खूप प्रॉब्लेम्स ऐकते. त्यावरती एकच मी सांगू शकते की तुम्ही या सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी स्वतःचा आनंद स्वतः शोधला पाहिजे. तो आनंद शोधण्यामध्ये तुम्ही कमी पडता. तुम्ही फक्त स्वतःमधली दुखणी, स्वतःमधले खराब गुण, स्वतःच्या अडचणी, स्वतःवर झालेला अन्याय इतकंच घेऊन बसलेला आहात. तुम्हाला पुढे जायचंच नाहीये. जे झालेलं आहे त्याचा त्रास झाला, 2 महिने झाला, 6 महिने झाला, 1 वर्ष झाला. आता बास. आता पुढे प्लीज आता पुढे जाऊयात, जगूयात की आता. 10 वर्षापूर्वी नवीन लग्न झालेलं तेव्हा काहीतरी कोणतरी म्हटलेलं असेल ते पुढे घेऊन आतापर्यंत आलाय तुम्ही. पुढे 30 वर्ष ते तुम्ही घेऊन आला. का? थांबवा ना, ते सोडून द्या तिथे. त्यावेळेला तिथं तुम्ही स्टँड घेऊ शकला नाही. ठीक आहे, आता कळतंय ना, आता स्टँड घ्या. एखादी गोष्ट झाली, तिथं आपण स्टँड घेतला, त्या व्यक्तीला आपण दूर केलं किंवा जे काही असेल त्यावेळी आपल्याला जे वाटलं ते आपण केलं, स्वतःला प्रोटेक्ट केलं. आता आपण पुढे आलेलो आहोत. आता पुन्हा कोणालाही आपण अलाउ करतोय का आपल्याला त्रास द्यायला? नाही. मग मग का तोच विचार घेऊन बसायचाय? पावलोपावली नवीन आयुष्य आहे. त्या नवीन आयुष्याचं आनंदी मनाने स्वागत करूयात. स्वतःवरती प्रचंड प्रेम करण्यासाठी स्वतःमधले चांगले गुण शोधूयात. जे गुण वाईट आहेत त्याचं रूपांतर करूयात, त्यावरती काम करूयात आणि स्वतःचं एक छान व्हर्जन तयार करूयात, जे खूप स्ट्रॉंग असेल, खंबीर असेल. येतंय लक्षात? त्यामुळे प्लीज स्वतःला मूर्ख बनवणं थांबूयात आणि स्वतःला ॲप्रिशिएट करायला सुरुवात करूयात. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.